उन्हाळा चालू होणार आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण कमी जाते. अशा वेळी जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम चटपटीत अशी सॅलडची रेसिपी आज आपण तयार केली आहे. चला तर मग त्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहू. हाय, हॅलो आणि नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी सलाड तयार करण्यासाठी बारीक चिरलेला कोबी, काकडी, कांदा, टोमॅटो, गाजर, त्याचबरोबर इथे मी एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बीट ही घेतली आहे. हे सर्व भाज्या आहेत ना, एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया. इथे मी हातानेच मिक्स करत आहे. तुम्ही इथे चमच्याचाही वापर करू शकता. एकदम कलरफुल अशा या भाज्या दिसत आहेत. आता यामध्ये काही आपल्याला मसाले पावडर ॲड करायचे आहे. त्यासाठी इथे मी 1 चमचा धनेपूड घेतली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे. याने कलर सुरेख येईल. इथे मी काळे मीठ घेतले आहे. चवीपुरते शेंदव मीठ घेतले आहे. त्याचबरोबर इथे मी जिरे भाजून असे ओबडधोबड कुटून घेतले आहे. याने खूप छान चव येते. थोडीशी मिरेपूडही घेतली आहे. 1 चमचा चाट मसाला घेतला आहे. याने सॅलडला आपल्या एकदम चटपटीत अशी चव येईल. आणि अर्धा लिंबाचा रस. लिंबू जर नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचाही वापर करू शकता. खूप छान चव येते त्यानेही. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान मसाल्याचे कोटिंग आले आहे. आता वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होईल, मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटून जाईल. चला तर मग इथे आपले हे सॅलड छान मिक्स झाले आहे. हे सॅलड तयार करताना अगोदर भाज्या कट करून घ्यायच्या आहेत आणि ज्या वेळेस आपण जेवण करायला बसणार आहोत त्या अगोदर अगदी 5 मिनटं यामध्ये मीठ आणि सर्व मसाले पावडर ॲड करायचे आहे, जेणेकरून या सॅलडला पाणी सुटणार नाही. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.